गुरु पैमावली मातोश्री माय्यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आजचा जो प्रश्न आहे की दृश्य नामरूप किंवा नामरूप हे स्वरूपाला दाखवणारे आरसे आहेत आणि ते कसे, ते त्याचं स्पष्टीकरण त्यांना हवं आहे. आपण आपल्याला पाहू शकत नाही. अगदी नेहमीच्या व्यवहारामध्ये सुद्धा आपला देह जर आपल्याला पाहायचा असेल तर समोरच्या आरशात पाहतो. पण देह म्हणण्याचं अगदी आपला चेहरा आपण पाहू शकत नाही. ज्या चेहऱ्याचा आपण इतका अभिमान धरतो की आपला चेहरा म्हणजे असा आहे तसा आहे, असं जो प्रत्येकाकडे विचार असतो आणि त्या प्रत्येकाने स्वतःचा चेहरा कधी पाहिलेलाच नसतो, कधीच पाहू शकत नाही. पाहतो ते आपण आरशात पाहतो. आरशामध्ये चेहरा पाहतो म्हणजे आरशात काय पाहतो? चेहऱ्याचं प्रतिबिंब पाहतो. म्हणजे चेहऱ्याचं प्रतिबिंब पाहिल्यानंतर त्याप्रमाणे आपला चेहरा आहे की आपल्या चेहऱ्याची आपली ओळख आपण घेतो. दुसरं म्हणजे आपण आपल्याला पाहतो म्हणजे आपला फोटो पाहतो. कोणीतरी आपल्याला हल्ली व्हॉट्सअपवरती सगळेजणच फोटो काढण्याच्या मागे लागलेले असतात. जर आवाज कमी वर, तर प्रत्येकजण आपला चेहरा जसा आरशात पाहतो त्याचप्रमाणे स्वरूप ज्याला म्हणतात ते स्वरूप कधीच दिसू शकत नाही. त्या स्वरूपाला कधीही पाहता येणार नाही. कारण स्वरूपाला रूप नाही आहे, रंग नाही आहे, गंध नाही आहे, काही नाही आहे. जसं रूपाला रूप म्हटल्यानंतर आपण सगळी ही जी रूपं पाहतो, सगळी जगामध्ये सगळी रूपं आहेत की त्याला एक विशिष्ट आकार आहे, रंग आहे, रूप आहे. हे सगळं ज्या पाहतो ते प्रत्येक रूपाला आपण पाहतो असं आपण म्हणत असतो. तसं स्वरूपाला पाहता येत नाही. म्हणजे आपल्या डोळ्याने पाहता येत नाही, कानाने त्याला ऐकता येत नाही, त्याचा गंध नाकाने घेता येत नाही, त्वचेच्याद्वारे स्पर्श जाणता येत नाही किंवा जिभेने त्याला चाखता येत नाही. म्हणजे रूपाचं जे गुण आहेत तिथे स्वरूपाचे त्या अंगाने काही गुण दिसत नाहीत. आणि त्यामुळे स्वरूपाला पाहायचं कसं, असा हा जो प्रश्न पडतो. त्यामुळे या स्वरूपाची जी ओळख कशी घ्यायची, म्हणजे पाहणं तर बाजूला दूरच, पण ओळखायचं कसं, हाही भाग सर्वसाधारण माणसाच्या गावी नसतो. किंवा त्याला असं स्वरूप आहे किंवा असा देव आहे किंवा असा परमेश्वर आहे असं सर्वसाधारण माणसाला माहीत नाही. आता जे सद्गुरूंकडे आले, सद्गुरूंनी सांगितलं की संतांचा ज्याने अभ्यास करतो त्यांना ते शब्दाने कळू शकतं की संत सांगतात अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, ते जेथुनी चराचर त्यासी भजे. म्हणजे हे जे स्वरूप आहे ते कसं आहे, अव्यक्त आहे, निराकार आहे. आणि त्या निराकार तत्वातून सर्व रूप, सगळं हे विश्वरूप प्रगट झालं आहे. त्या स्वरूपाचं तू स्मरण कर असं हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर माऊली सांगतात. आणि हे अनुभवण्यासाठी प्रत्येक कोणी जगातला कोणी माणूस असो त्याला पटकन स्वरूपाला कधी स्वरूप असं आहे हेही माहीत पडत नाही, की स्वरूपाला अनुभवायचं कसं आहे हेही कळत नाही. पण जे सद्गुरूंना शरणागत असतात किंवा सद्गुरूंना शरण जातात तिथे सद्गुरू ह्या स्वरूपाची ओळख करून देतात. म्हणजे खरा सद्गुरू कोण, तर जो स्वरूपाची ओळख करून देतो तोच खरा सद्गुरू. बाकीचं ज्ञान, शब्दज्ञान जे आहे ते ज्ञान पुस्तकात वाचून सगळ्यांना कळू शकतं किंवा ऐकून होऊ शकतं किंवा सांगू शकतात. पण स्वरूपाची ओळख करून देणारे असं जर तुम्ही म्हटलं तर सर्वसाधारण अनेक गुरु आपण पाहतो. तर ते रत करा, व्रतवैकल्य करा, उपास तपास करा, मंत्र म्हणा किंवा नाम जप करा असाच मार्ग देत असतात.
पण त्यांना स्वरूपाची ही ओळख कशी द्यायची, कसं समजून सांगायचं हे माहीत नसतं. म्हणून ही स्वरूपाची ओळख कोण करून देऊ शकतं, की जे स्वतः स्वरूपाचा अनुभव घेत असतात तेच स्वरूपाची ओळख करून देत असतात. कारण स्वरूपाला वेगळेपणाने पाहता येत नाही. सर्वात महत्त्वाचं, रूप आपण वेगळेपणाने पाहतो, एकमेकाला आपण पाहतो. म्हणजे का, मी माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना वेगळेपणाने पाहू शकतो, तुम्ही तुमच्या बाजूने माझ्याकडे वेगळेपणाने पाहू शकतात. रूपाला आपण पाहू शकतो, पण स्वरूपाला असं पाहताच येत नाही. मग स्वरूपाला कसं पाहायचं असा जो प्रश्न आहे, तर स्वरूपाला पाहताना ते वेगळे होऊन पाहायचं नाही, तेच होऊन राहायचं आहे, हा त्याच्या मागचा अर्थ आहे. आकाश वेगळेपणाने पाहावे, स्वरूपी स्वरूपाची व्हावे, वस्तूचे पाहणे स्वभावे ऐसे असे. की आकाश आपण म्हणतो, म्हणजे कोणीतरी विचारलं सद्गुरूंना त्या शिष्याने, की आकाश पण परमेश्वराचं जसं वर्णन आहे की ते अदृश्य आहे, अव्यक्त आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, तसं आकाश पण तसंच आहे. आकाश पण कुठे दिसतंय, निर्गुण आहे, निराकार आहे. तर कोणी शिष्याने विचारलं की आकाश म्हणजेच परमेश्वर आहे का, तर ते म्हणाले नाही, ते जरी असलं निर्गुण निराकार सगळं गुण आहे तिथे, पण आकाश तुम्ही वेगळेपणाने पाहू शकता. समोर आकाश म्हणजे वरती पाहिलं का आपण ढग दिसतं, ढगाच्या पलीकडे आकाश आहे. तर ह्या आकाशाला आपण वेगळेपणाने पाहू शकतो, म्हणून आकाश वेगळेपणाने पाहावे. जे वेगळेपणा पाहतो ते सगळ्यांना रूप म्हणतात. जे जे तुम्ही वेगळेपणाने पाहता ती सगळी रूप आहेत. स्वरूपी स्वरूपाचे व्हावे, स्वरूपाला पाहायचं असेल तर स्वरूपच होऊन राहावं लागतं. आणि वस्तूचे पाहणे स्वभावे ऐसे असे, म्हणजे वस्तू म्हणजे स्वरूप. म्हणजे ह्या स्वरूपाला पाहायचं असेल तर स्वरूप होऊन पाहावं लागतं. आणि पण ते स्वरूप होऊन पाहायचं म्हणजे नेमकं कसं पाहायचं असा परत प्रश्न. म्हणजे शब्द जरी कळले वाटतं की स्वरूपाशी स्वरूप होऊन पाहता आलं पाहिजे, म्हणजे नेमकं काय करायचं. म्हणजे आता इथे पाहायचं म्हणजे काय, इथे पाहायचं म्हणजे अनुभवायचं, हा त्याचा सरळ शब्द आहे. पाहणं म्हणजे अनुभवणे. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावर्ण, नाही रूप गुण वर्ण जेथे, तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाणे दूर सारू. इथे पाहणं कसं सांगितलं तरी बघा, पण इथे ज्ञानेश्वर माऊली सांगितलं की सत्य ज्ञानानंद म्हणजे स्वरूप कसं आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावर्ण, गगनालाही जे व्यापून आहे, म्हणजे आकाश आपण म्हणतो सर्वांना व्यापून आहे ते आकाश, पण त्या आकाशाला व्यापून असतं ते जे स्वरूप आहे, म्हणजे जे सत्य ज्ञानानंद स्वरूप आहे. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावर्ण, नाही रूप म्हणजे रूप नाही, नाही गुण, नाही वर्ण, रंग रूप काही नाही आहे, नाही रूप नाही गुण नाही वर्ण, तो म्हणजे असं जे ते स्वरूप आहे ते, तो म्हणजे ते स्वरूप, तो सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावर्ण, नाही रूप गुण वर्ण जेते, तो हा श्रीहरी. इथे शब्दांची त्यांनी हे घेतलं की जो तो आहे तोच हा आहे. आता तो कोण आणि हा कोण कळायला जरा कठीण पडतं, पण सद्गुरूंकडे गेल्यानंतर आपल्याला ह्या गोष्टी कशा अनुभवाच्या ते लक्षात येतं. तो हा श्रीहरी पाहिला डोळेभरी, हे म्हणतात इथे पाहिला डोळेभर, पाहता येत नाही तरी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात जे जे रूप नाही गुण नाही वर्ण नाहीत असा जो तो आहे तोच हा आहे. आणि ह्याला डोळे भरून पाहिलं. कसं पाहिलं, पाहता पाणे दूर सारून, नेहमीचं जे पाहतो ते दूर सारून. आपण कसे पाहतो, आपण सगळीकडे पाहत बसतो, म्हणजे रूपाकडे पाहतो. आता हे पाहणं नॉर्मल आहे सगळ्यांकडे, आपण जे नेहमी खरं म्हणजे नॉर्मल नाही, हे खरं ॲबनॉर्मल आहे, पण आपण नॉर्मल म्हणतो, आपल्याला ती सवय आहे. समोर जे जे दिसतं ते पाहतो. ते म्हणतात पाहता पाहणे, हे जे समोर पाहता ते पाहणं दूर करायचं, म्हणजे समोर पाहायचं नाही, पाहिलं तरी पाहायचं नाही. पाहता पाहणे दूर सारून, कसं पाहायचं ते दूर करून पहा म्हणजे अनुभव. ही ते ह्याला म्हणतात साधन आहे. शब्दात ते कळणं कठीण आहे, जरी तिथे आपल्याला पै माऊलीने हा अर्थ व्यवस्थित समजून सांगितलं म्हणून आपण एवढं तरी सांगू शकतो, लक्षात ठेवा. म्हणून तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरी,
पाहता पाहणे दूर सारून आहे. तर इथे आता जे त्यांनी विचारलेलं आहे त्याचं सगळं उत्तर इथे येतं की दृश्य रूप जे आहे ते स्वरूपाचा आरसा आहे. म्हणजे जे जे ही जी सगळी रूपं दिसत आहेत त्या रूपांमुळे स्वरूप आहे हे कळतं. आरशाकडे पाहिल्यानंतर आपला चेहरा असा आहे ते प्रतिबिंब पाहून आपल्याला कळतं. तसंच सर्व रूपांकडे पाहायचं आणि ही सर्व रूप स्वरूपाची आहे हा अनुभव घ्यायचा असतो. ही एक ह्याला म्हणतात अन्वयात्मक साधना. म्हणजे सर्व रूपांकडे पाहायचं असतं आणि सगळी रूपं कोणाची आहेत? एकाच स्वरूपाची. कारण इथे एक मोठा सिद्धांत आहे. काय सिद्धांत आहे? एकाच स्वरूपातून ही सगळं विश्वरूप प्रगट झालेली आहेत. म्हणजे अगदी मुळापासून जर पाहिलं तर आकाश तत्व, वायू तत्व, तेज तत्व, जल तत्व, पृथ्वी तत्व ही 5 तत्व वेगळी वेगळी वाटतात. एक सगळे गुण वेगळे वेगळे त्यांचे. असं एकाशी दुसरा गुण जुळता मिळता फार कमी आहे. पण सगळी रूप ही 5 जी पंचमहातत्व म्हणतात ही 5 सगळी रूप ही स्वरूपातूनच निर्माण झालीत. एक आणि ह्या पंचमहातत्वातून ही अनंत रूपे जी प्रगट झाली ती सुद्धा स्वरूपामुळेच झाली आणि स्वरूपातूनच झाली. स्वरूपाशिवाय तिथं दुसरं कोणीही नाही. पहिली गोष्ट ही सगळी विश्वरूप ही स्वरूपातून निर्माण झालेलं आहे. दुसरा सिद्धांत आहे ज्याच्यातून जी वस्तू निर्माण होते त्या वस्तूमध्ये तेच ज्याच्यातून निर्माण होते तेच तिथे असतं. म्हणजे मातीची भांडी आपण ज्याला म्हणतो तर प्रत्येक भांड्यामध्ये माती ही असतेच. सोन्याचे अलंकार असं जे आपण म्हणतो तर प्रत्येक अलंकारामध्ये सोनं हे असतंच. तसं सगळी रूप ही चैतन्य स्वरूपाची आहेत. म्हणजे त्या प्रत्येक रूपामध्ये चैतन्य स्वरूप हे आहेच. म्हणून आपण ज्यावेळेस सगळीकडे पाहताना आपल्याला हे नेहमी लक्षात घ्यायचं असतं की ही सगळी रूप ही चैतन्य स्वरूपाची रूप आहेत. आपण जे पाहतो तो हमका तमका तमका हे जे सगळं पाहणं बाजूला करून जे जे पाहतो आपण ते सगळी चैतन्य स्वरूपाची रूप आहेत. हे जर लक्षात घेतलं की तो प्रत्येक रूप हे स्वरूपाचा आरसा होतो. कारण प्रत्येक रूप हे स्वरूपाचं प्रतिबिंब आहे. एका बाजूने बघायला गेलं तर प्रतिबिंब म्हणजे काय? आरशातलं प्रतिबिंब नाही. जसं स्वरूप आहे स्वरूपच स्वतः तिथे त्या रूपात प्रगट झालं आहे म्हणून ते प्रतिबिंब, दुसरं बिंब, दुसरा आकार. पण तो दुसरा वेगळा जरी दिसला तर ते आहे काय? स्वरूपच आहे. हे जर लक्षात घेतलं तर प्रत्येक रूप हे स्वरूपाचा आरसा आहे. स्वरूपाचा आरसा म्हणजे त्या रूपाला पाहिल्यानंतर एका व्यक्तीने दुसऱ्याकडे एका रूपाने दुसऱ्या रूपाकडे पाहिलं की समोर जे आहे ते स्वरूप आहे आणि दुसऱ्या बाजूने आपण म्हणून जे देहरूपाने आहोत ते जे मुळात स्वरूप आहोत तेच स्वरूपाचं रूप तिथे समोर दिसतं. लक्षात घ्या काय म्हणतो मी. आपण म्हणून जे आहोत आपण देहरूपाने स्वतःला समजतो पण आपण कोण आहोत? चैतन्य स्वरूपाचं रूप आहे. म्हणजे ते चैतन्य स्वरूप आहे. समोर काय आहे? तेही चैतन्य स्वरूप आहे म्हणजे तेही चैतन्य स्वरूप आहे. म्हणजे ह्या चैतन्य स्वरूपाने समोरच्या चैतन्य स्वरूपाला पाहिलं की प्रत्येक रूप हे चैतन्य स्वरूपाचा आरसा आहे. म्हणजे इथे आरसा म्हणजे हे स्मरण ठेवण्यासाठी खूप फायद्याचं आहे की सर्वांकडे पाहताना सर्व उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारते. प्रत्येक रूपामध्ये हे चैतन्य आहे म्हणजे स्वरूप आहे. त्यामुळे प्रत्येक रूपाकडे ते स्वरूपच आहे म्हणून जर पाहायला लागलात तर तुमचं काम झालं. तुम्ही संत झालात. पाहता येत नाही. कारण पाहता येत नाही म्हणजे आपल्याला तशी पाहायची सवय नाही. आपल्याला सवय का अमका तमका हीच पाहायची सवय आहे. आणि त्यामुळे सगळी रूप कोणाची आहेत? तर सगळी चैतन्य स्वरूपाची आहेत. आता दुसरा जो भाग आहे म्हणजे ही अशा पद्धतीने पाहणं त्याला म्हणतात अन्वयात्मक भक्ती. सर्व खलविदम ब्रह्म, सर्वत्र ब्रह्म आहे. ब्रह्म आहे म्हणजे स्वरूप आहे म्हणजे चैतन्य आहे. हा एक बोध आपल्याला लक्षात घेता आला पाहिजे की सगळीकडे जे जे तुम्ही पाहता तिथे ते चैतन्य स्वरूपाचं रूप आहे.
चैतन्य स्वरूप विशिष्ट नियमाने प्रगट झालं त्याला रूप म्हणतात. प्रत्येक ठिकाणी जे रूप म्हणजे काय, चैतन्य स्वरूपच विशिष्ट नियमाने नियमित होऊन आकाराला येतं त्याला रूप म्हणतात. जसं पाण्यामध्ये बर्फ निर्माण होतो, जसं पाणी थंड करत गेलं की त्या भांड्याचा आकार त्या पाण्याला येतो आणि तो आकार पाण्याचा होतो आणि तिथं बर्फ तो असतो. त्यामुळे ते बर्फ म्हटल्यानंतर लहान मुलाला कळणार नाही ते पाणी आहे म्हणून, अगदी लहानाला कळत नसेल, पण आपल्याला माहिती आहे ते बर्फ म्हणजे पाणीच आहे. तसं निळ्या आकाराचे बर्फ तयार केले, अगदी घोड्याचा आकार केला, मांजराचा आकार केला, कावळ्याचा आकार केला किंवा शंकराच्या पिंडीचा आकार केला की सगळीकडे बर्फच आहे. पण त्या बर्फाला लहान मूल नाव देणार, तो घोडा आहे की ते मांजर आहे की ते आणखीन काय काय आहे, ते आकारावर नाव देत जाईल, पण खरं काय आहे ते पाणीच आहे. तसं ही सगळी आकार जे आपल्याला दिसत आहेत ती सगळी आकार एका चैतन्य स्वरूपाची असल्यामुळे प्रत्येक रूपाच्या ठिकाणी चैतन्य स्वरूपच आहे हा बोध जेव्हा आपल्याला कळतो त्यावेळेला आपण त्या स्वरूपाच्या स्मरणात जीवन जगायला लागतो. महत्त्वाचा बोध आहे की हे सर्व जीवन परमेश्वराचं आहे. हा जो सिद्धांत आहे तो जर आपल्या स्मरणात अखंड राहिला तर आपला अहंकार कुठल्या कुठे पार होतो. हे फक्त एवढंच लक्षात घेता आलं पाहिजे की सगळी रूपं कोणीही असो, पशु असो, पक्षी असो, किंवा आपण माणसं म्हणताना कोण अगदी आई वडील मूल निर्णय नात्याने आपण जे पाहत असतो ती प्रत्येक रूप हे परमेश्वराचं आहे सोप्या भाषेत. तर दुसरा ज्ञानपूर्वक भाषेत म्हणायचं हे सगळी रूपं चैतन्य स्वरूपाची आहेत. हा बोध जर आपल्याला लक्षात आला तर ही सगळी रूपं म्हणजेच चैतन्य स्वरूप हा बोध आपल्याला, अर्थात रूप आणि चैतन्य स्वरूप ह्याच्यात परत फरक आहे. कारण रूपाला नियम आहेत, स्वरूपाला ते नियम नाहीत. बर्फाला जो नियम आहे तो ज्याच्यातून पाण्यातून जो बर्फ तयार झाला त्या पाण्याचा नियम वेगळा ठरतो आणि बर्फाचे नियम वेगळे असतात. म्हणून प्रत्येक रूप हे स्वरूपाचं आहे पण स्वरूपच नाही, असा आणखीन एक सिद्धांत आहे. म्हणजे काय, परत लक्षात, प्रत्येक लाट ही समुद्राची आहे पण लाट म्हणजे समुद्र नव्हे. हे असं का सांगायला लागतं ना, तर मी स्वरूप आहे म्हटलं की मीच देव आहे म्हणून अहंकार येतो. परत तू रूप आहेस, देहाच्या अपेक्षेत ते चैतन्य स्वरूप प्रगट आहे. ते स्मरण धरण्यासाठी तुला ते लक्षात ठेवायचं आहे की चैतन्य स्वरूपाचं रूप आहे म्हणून चैतन्य स्वरूप अनंत स्वरूप आहे. रूपाला मर्यादा आहेत आणि रूपाला मर्यादा असल्यामुळे तिथे अहंकार आहे. हा अहंकार दूर होण्यासाठी स्वरूपाची व्हावे, मगाचं जे वाक्य आहे. म्हणून आपण म्हणून जे आहे ते आपण कोणच नाही आहे, मी अमुक तमुक कोणच नाही आहे, जे आहे ते स्वरूपच आहे. असा भाव जेव्हा एखाद्या साधकाच्या मनात प्रगट होतो त्याला त्याचं ते सगळे स्वरूपाची व्हावे की स्वरूपच आहे. म्हणून इथे ह्या भावात जीवन जगता आलं पाहिजे. पूर्वीच्या काळी ज्यावेळेला आपण म्हणतो ना लोक संन्यास स्वीकारायचे, म्हणजे संन्यास धर्म म्हणायचे, तर तिथे पहिलं एक केलं जायचे. काय काय करायचं मी सांगतो, म्हणजे आता करतात की माहीत नाही. पहिला म्हणजे जो संन्यास घेतो तो आपल्याच नावाने श्राद्ध घालायचा, म्हणजे जो आहे तो मेला, कळलं. म्हणजे मी अमुक तमुक आहे, मी पण मारलं जातं. मी मेला म्हणजे कोण, तो जिवंतच असतो पण, आणि मग त्याला दुसरं नवीन नाव देतात. मग सदू त्याला नाव द्यायचे की तो बाबा मुक्तानंद आहे, स्वरूपानंद आहे, चैतन्यानंद आहे, हे सगळी नावं आहेत. आनंद 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 म्हणजे काय, स्वरूपाचं नाव दिलं आहे. आत्ता जी आपण नावं देतो ही देहाला दिलेली नावं आहेत. सद्गुरूंकडे जेव्हा ही पूर्वीची मंडळी जेव्हा संन्यास घेऊन जायची ती स्वतःचं मी पण मारायचे. मी नाहीच आहे, कोणच नाही मी, म्हणून आपल्याला जो अभिमान आहे नावाचा, जातीचा, धर्माचा, हे सगळं सुटलं पाहिजे आणि हे केवळ स्वरूपच आहे ह्या भावात जीवन जगणं, म्हणून त्याला म्हणतात संन्यास. म्हणून मी आणि माझेपण विसरले ज्याचे अंतःकरण तो संन्यासी जाणं निरंतर. खरा संन्यासी कोण, असं म्हणजे नाव बी घेतलं, श्राद्ध घातलं म्हणजे संन्यासी झाला असं खरं नाही. मनातून मी आणि माझं पण गेलं तर संन्यासी, नाही तर असं सगळं करतात परत अहंकार असतोच. पण रागवतात की संन्यासी लोक रागवतात, चिडतात जरासं काय झालं की, का, त्यांचं मी पण आहे म्हणून.
रागवतात ह्याचाच अर्थ मी पण आहे, म्हणून आपल्याला मी पण घालवायचे प्रत्येकाने लक्षात ठेव, म्हणजे रागवायचं अजिबात नाही. रागावलात की मी पण आहे हे पहिलं विसरायचं नाही, समजलं. तिथे जरा सुद्धा रागवता कामा नये. न रागवता जीवन जगायला लागलात, कारण रागवणं हे मीपणाचं लक्षण आहे. तसंच ही सगळी रूपं स्वरूपाची आहेत, म्हणून प्रत्येक रूप हे स्वरूपाचंच. जसं आपण आता सोन्याच्या म्हणजे सोनाराकडे गेलो, तिथे बांगड्या आहेत, अंगठ्या आहेत, पैंजण आहे, निनाळी अलंकार आहेत. आता सगळे अलंकार जरी वेगळे वेगळे असले तरी आहेत कशाचे? सोन्याचे. म्हणून जरी पायातलं पैंजण किंवा गळ्यातला हार, दोघांची किंमत सोन्याच्या वजनाप्रमाणेच असते. मग पायाचं पैंजणाची किंमत कमी नसते, जेवढं सोन्याची किंमत आहे तेवढीच. आणि हाराची म्हणजे दोघांची किंमत सारखी, पण आपण दिसायला वेगळं वेगळं दिसतं. तशी सगळी रूपं कशी वेगळी वेगळी असली तरी प्रत्येक ठिकाणी हे चैतन्य स्वरूपच आहे. हे स्मरण म्हणजेच आरसा. प्रत्येक रूपाकडे पाहिलं की ते चैतन्य स्वरूपाचं रूप आहे, चैतन्य स्वरूपाचं रूप आहे. ह्या भावात जेव्हा आपण पाहायला लागतो तेव्हा स्वरूपालाच पाहतो, कारण इथे स्वरूप स्मरण सुरू होतं. आणि ह्या स्वरूप स्मरणातून जीवन जगायला लागतो आपण. इथे महत्त्वाचं आहे, नुसतं तो सिद्धांत नाही, आपल्या ठिकाणी तो भाव असायला पाहिजे की प्रत्येक ठिकाणी चैतन्य स्वरूपच आहे, चैतन्य स्वरूपच आहे. ह्यासाठी अभ्यास करावा लागतो, साधना करावी लागते ती ह्यासाठी. नुसते शब्दाने ते अवगत होत नाही. तर तिथे सद्गुरूंनी जी आपल्याला साधना दिलेली आहे त्या साधनेतून ह्या स्वरूपाचं स्मरण साधकाला असायला हवं, सतत अखंड. थोड्या वेळासाठी नाही, आपण थोडा वेळ केलं बस झालं. आता चतुर्थी आली की आता गणेशाचं पूजन कराल, अनंत चतुर्थी आली की त्याला परत बुडवाल आणि विसरले, मग पुढच्या वर्षी लवकर या म्हणून बाय बाय पण करायला तयार. इथे तसं नाही आहे. इथे क्षणोक्षणी स्मरण पाहिजे, आहे ते चैतन्य स्वरूपच आहे हाच बोध आपल्याला सतत असला पाहिजे. आणि हा सतत जितका बोध असेल तितकं स्वरूप स्मरणाचा अभ्यास पक्का होतो, तितकं स्वरूप स्मरणा म्हणजे स्वरूपाचा अनुभव यायला लागतो. अखंड स्मरणातून भाव पक्का व्हायला लागला, दृढ व्हायला लागला की साधकाला तो स्वरूपाचा अनुभव यायला लागतो. आणि तो अनुभव येतो तेव्हा संत सांगतात, जे जे आहे ते, जे रूप पाहतो तो म्हणजे रूप म्हणजे स्वरूप म्हणजे ते, आणि हा म्हणजे रूप. तो आणि हा एकच आहे. ह्याला पहा, हा जो आहे पाहणारा आपण, आपण म्हणजे हा, स्वरूप म्हणजे तो हा पाहिला डोळे भरीत, म्हणजे तो कसा पाहिला, ह्याला पाहिलं तर, हा म्हणजे आपण जे आहोत त्या आपणाला आपण पाहिलं तर. म्हणून पाहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान. सगळे संत एकाच बाजूने बरोबर सांगतात, फक्त शब्द वेगळे असतात. की आपल्या ठिकाणी जे आपण आहोत ते आपण म्हणजे चैतन्य स्वरूप आहे. आपण आपली ओळख कशी सांगतो? तुम्ही कोण? तर नाव सांगाल, गाव सांगाल, सगळ्या बाजूनी सगळं वर्णन करा, पण स्वरूप आहे म्हणून कधी गावी पण नसतं आपल्याला. म्हणून आपण कोण आहोत तर तिथं गपचूप बसायला पाहिजे खरं, कारण स्वरूपाचं वर्णनच करता येत नाही, काय सांगणार. म्हणून बरेच संत कोणात म्हटलं तर गपचूप बसायचे, आपलं वाटतं काय माहिती काय करतात असं व्हायचं. कारण ते तिथे सावध व्हायचे. नाव सांगाल, जात सांगाल, धर्म सांगाल म्हणजे रूपामध्ये अडकलात, कळलं की. तिथे स्वरूपच आहे म्हटल्यानंतर स्वरूपाचं वर्णन हे मौनातून होतं, निशब्द होऊन स्वरूप आहे हे अनुभवायचं असतं. शब्दाच्या द्वारे हे अनुभवता येत नाही. म्हणून प्रत्येक रूप हे चैतन्य स्वरूपाच्या स्मरणासाठी आरसा आहे. आरसा म्हणजे काय? आरशात जसं आपण पाहिलं की आपला चेहऱ्याचं स्मरण आपल्याला होतं, विसरतो का आपण नंतर? विसरत नाही. एकदा तो पाहिला की रोजच बघतो का? एकदा बघत नाही, रोज बघत असतो. आणि त्यामुळे तो चेहरा 5 वर्षाचा असताना जो चेहरा आहे तो 50 वर्षे आहे का? नाही, पण तरी पण आपल्याला आवडतो, आपला चेहरा आहे, असं होतं की नाही. तसंच प्रत्येक ठिकाणी पाहताना हे चैतन्य स्वरूपाचंच रूप आहे, चैतन्य स्वरूपच पाहतो आहोत, ह्या भावात पाहता आलं पाहिजे. आणि ह्या भावात पाहतो तेव्हा समत्वाने पाहता येतं. संतांकडे समत्व आहे. सगळ्यांकडे पाहताना
ते वेगळा म्हणून कोणाला पाहत नाही, तर ते आपलेपणाने पाहतात, समत्वाने पाहतात. ही संतांची खूण असते. ज्यांच्याकडे वेगळेपण दुराव असतो ते संत नाहीत. ज्यांच्याकडे आपलेपणाने, जे प्रत्येकाला आपलेपणाने पाहतात, त्यांनाच संतपण येतं. कारण तिथे अखंड स्वरूप स्मरण असतं किंवा स्वरूपानुसंधान असतं. म्हणून स्वरूपानुसंधान म्हणून एका बाजूने प्रत्येक रूपाला पाहताना स्वरूपच आहे, तर दुसऱ्या बाजूने स्वतःला जे आपण आहोत, हे जे आपण जाणत आहोत, ते जाणणारं तत्व म्हणजे आपण, हा दुसरा बोध असतो. तोही अनुभव आहे. आणि तो हा प्रत्यक्ष अनुभव असतो की पाहतं कोण, आणि पाहतं कोण ह्या कोणाची, म्हणजे जो कोण आहे त्याची अनुभूती येणं म्हणजे स्वरूपानुभूती येणं. प्रत्यक्ष तिथे शब्द नाही आहेत, तिथे अनुभव असतो. आणि तो अनुभव जेव्हा येतो साधकाला, तेव्हाच त्याची खरी परमार्थात प्रगती होते. तिथे खरी त्याची जीवनाची सुरुवात असते. मग ते होईपर्यंत बाकीच्या वेळेला काय असतं, बाकीच्या वेळेला मजा असते. कोण काय करतो तो करतोय, प्रत्येकाचं कर्म आपापल्याप्रमाणे करतोय, त्याप्रमाणे सुखदुःख भोगतोय, एवढंच असतं. पण ज्या क्षणी साधकाला आपण कोण आहोत किंवा मी कोण आहे याचा बोध होतो, की ते स्वरूपच आहे, चैतन्य स्वरूपच आहे, हा जो बोध होतो, तेव्हा खऱ्या अर्थाने स्वरूपाचा अनुभव आहे. बोध म्हणजे अनुभवणं. म्हणून स्वरूपाला अनुभवता येतं, पण त्याला पाहता येत नाही. आपण डोळे बंद करून जसं आपल्या स्वतःला अनुभवू शकतो, आपण काळोखात बसलो, एकदम काळोख मिटताय, मग त्यावेळेला आपण आहोत की नाही आहोत असा प्रश्न तुम्हाला पडला, तर आपण आहोत हेच आपल्याला उत्तर देतो. आपण नाही असं कधी होतच नाही. आता हे देहाच्या अपेक्षेत आपण आहोत हे काळोखात पाहतो, पण स्वरूपाच्या अपेक्षेत स्वरूपाला पाहणं हे ह्याच पद्धतीने पाहायची आहे, की आपण म्हणून जे आहोत ते सगळं स्वरूपच स्वरूपाचा अनुभव घेत असतं. हा बोध तिथे, की सतत पाहणारं कोण आहे, स्वरूप आहे. मी पाहतो नाही. आपण ज्यावेळेस सगळे एकमेकाला पाहतो तर काढ मी पाहतो, मी असं पाहिलं, मी असं पाहिलं, मी तसं पाहिलं. इथेच जे जे पाहतं तर कोण पाहतंय, तर पाहणारं तत्व पाहतंय. तत्व आहे तिथे, रूप नाही. ते तत्व ह्या देहातून सर्वत्र पाहतं, पण ते सर्वत्र पाहताना स्वतः ते तत्व आहे हे जे अनुभवतं त्यालाच म्हणतात पाहावे आपणासी आपण. की आपणच आपल्याला अनुभवतो, म्हणजे स्वरूपानेच स्वरूपाचा अनुभव घ्यायचा आहे आणि त्यालाच स्वरूप जीवावे असा तो बोध आहे. आणि म्हणून ही साधना महत्वाची, लक्षात ठेवा. पाहणं प्रत्येक जणाकडनं पंचज्ञानेंद्रियाच्या द्वारे ही कृती चालू असते. डोळ्यातून पाहणं, कानातून ऐकणं, नाकातून गंध जाणणं, त्वचेच्या द्वारे स्पर्श जाणणं आणि जिव्हेच्या द्वारे स्वाद चाखणं. म्हणजे पाहणं, ऐकणं, चाखणं, गंध जाणणं, स्पर्श जाणणं, ह्या क्रिया आहेत. ह्या क्रिया ज्या आपल्याकडनं होतात तेव्हा क्रिया कुठून होतात, ह्या क्रियाचा कर्ता कोण, हे जर साधकाच्या लक्षात आलं की ते सगळ्याचा कर्ता एकच, तो म्हणजेच परमात्मा, की त्याला स्वरूप म्हटलंय, की तेच ब्रह्म आहे. हा बोध तिथे दिला जातो. सद्गुरू शिकवतात साधकाला साधना, ती ही शिकवतात की कोण आहे ह्याचा तू विचार कर, आणि कोण आहे विचार करताना तो अनुभवायचा कसा, हे सद्गुरूंनी जी साधना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने दिली आहे त्याच्यातूनच अनुभवता येतं. सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा, जेव्हा आपण सद्गुरूंकडे जातो तेव्हा सद्गुरू आपल्याला अनुग्रह देतात. तिथे नंतर विठ्ठल नाम घ्यायला सांगतात, तिथे नंतर उपासना यज्ञ करायला सांगतात. ह्या सगळ्या एक एक स्टेप्स आहेत स्वरूपाकडे वळण्यासाठी. प्रत्येक साधनाच आहेत त्या, पण त्या साधना म्हणजे एक एक पायरी आहे. स्वरूपाच्या अनुभूती जाण्याच्या ह्या पहिल्या पायऱ्या आहेत. म्हणजे ह्या पायऱ्या आहेत त्या आपल्याला त्या स्वरूपाकडे वळवण्यासाठी आहेत, मनाला स्थिर करण्यासाठी आहेत, मन शांत करण्यासाठी आहेत. त्यामुळे तिथेच थांबायचं नाहीये. बऱ्याच साधकांना असं वाटतं आम्ही एवढं केलं की खूप झालं,
आणि तिथेच त्यांचं पुढची प्रगती थांबते. लक्षात घ्या, साधकासाठी सांगतो मी. लोक सर्वसाधारणपणे हे सगळं करत असतात. करणं काही वाईट नाही, चांगलंच आहे. पण ह्या प्राथमिक पायऱ्यात पहिलीत गेल्यानंतर आपल्याला जे अक्षर शिकवतात, हल्ली ABCD शिकवतात, पूर्वी श्री गणेशाय नमः म्हणायचे. आता नुसतं श्री गणेशाय नमःच लिहित बसला 16 वर्ष झाला तरी, तर त्याला मंदबुद्धीचा म्हणतात. ह्याला पुढे जातच नाही तो. मग श्री गणेशाय नमः लिहिलंच बाद झालं. आता पुढे 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 सगळे अक्षर तुला आली पाहिजेत, सगळं त्या पद्धत तुला सगळं पाहता आलं पाहिजे. म्हणून पहिली, दुसरी, तिसरी जशा ह्या शिक्षणाच्या स्टेप्स आहेत प्रगती होण्यासाठी, मग अगदी ग्रॅज्युएट होईपर्यंत, मग PhD होण्यापर्यंत ह्या सगळ्या स्टेप्स आहेत. तसंच परमार्थामध्ये सुद्धा पहिलं सद्गुरूंकडे जाणं ही पहिली स्टेप, सद्गुरूंनी अनुग्रह देणं ही दुसरी स्टेप, सद्गुरू अनुग्रह त्याला नाम देणं ही तिसरी स्टेप. कुठेतरी नाम देऊन नामाच्या ठिकाणी मनाला स्थिर करण्यासाठी माळ एवढी वेळा माळ कर असं काही साधक सद्गुरू सांगत असतात. ते नाही जमलं तर आपले सद्गुरूंनी प्रार्थना म्हणा म्हटलं. 1000 वेळा प्रार्थना म्हणा की 500 वेळा प्रार्थना म्हणा, ज्याला जमेल तसं म्हणा. हे सगळे मार्ग, एक एक स्टेप्स आहेत पुढे पुढे जाण्याच्या. आणि तिथे उपासना यत्न करणं ही सुद्धा स्टेप आहे. सामूहिक ज्यावेळेला आपण एकत्र असतो त्या एकत्र होऊन सर्वांनी त्या स्वरूपाच्या स्मरणात ही उपासना यज्ञ करायचा असतो. इथे उपासना यज्ञ म्हणजे परत लक्षात की ज्ञानेश माऊलींनी जो बोध दिला आहे तो बोध समजून घ्यायला पाहिजे. नुसतं उपासना यज्ञ करतो आपण, बोध काहीच घेत नसू तर प्रगती होणार नाही. मन स्थिर होईल. कारण उपासना यज्ञ म्हणा, प्रार्थना म्हणा, नामच म्हणा, मनापासून जेव्हा करायला लागतं मन स्थिर व्हायला लागतं, मन शांत व्हायला लागतं. हा फायदा होतो. पण तिथेच थांबायचं नाही आहे. ह्या शांत मनाला पुढे स्वरूपाकडे वळायचं आहे. आत्ता जे मन आपलं आहे ते बहिर्मुख आहे, रूपामध्ये गुंतणारं मन आहे. म्हणून मनाच्या ठिकाणी रूपामध्ये गुंतण्याची जी सवय आहे त्यामुळे मन अस्थिर होतं, चंचल होतं. रूपामध्ये तुम्ही बघा, 3 तास तुम्हाला कोणाला बसायलाच नाही, 3 तास आपण साधना करू, अरे बापरे एवढं कोण करणार, पहिला प्रश्न असतो. 3 तास पिक्चर बघायला जाऊ, वा जाऊया, कसं बसणार कधी प्रश्न येतो? नाही येत. कारण तिथे रूप बघण्यातच मजा असते. एखादा विनोदी चित्रपट अशा हसून 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 अगदी बरं वाटतं आपल्याला, किंवा काही रडवा पिक्चर तर रडून रडून बरं वाटतं. काही रडवे पिक्चर पण असतात, रडता रडता बाहेर लोक डोळे फुसत फुसत बाहेर, थोडा म्हणतात बरं वाटलं. बरं वाटलं म्हणजे काय, भावना आपल्यातल्या सगळ्या व्यवस्थित झाल्या. भारत माताला एक म्हातारी अशीच बिचारी इतकी त्रासलेली होती, तिला कुठचा तरी श्यामची आई पिक्चर बघायला नेलं, रडली त्या पिक्चरमध्ये आणि बाहेर आलं, बरं वाटलं हो. का, मनातल्या सगळ्या भावना स्वच्छ झाल्या, कळलं ना. तसं आपल्या मनातल्या सगळ्या भावना स्वच्छ होण्यासाठी ह्या एक एक पायऱ्या आहेत लक्षात घ्या साधनेच्या. तिथेच थांबायचं नाहीये, पुढे जा, पुढे प्रगती आहे. सद्गुरूंनी फक्त तेवढं सांगितलं असतं आणि पुढे साधना दिली नसेल तर तुम्ही म्हणाल बघ सद्गुरूने एवढंच आहे, आम्ही काय करू. पण पुढे पण जाता आलं पाहिजे. श्वेतकेतू नावाचा जो एक उपनिषदातली गोष्ट आहे, त्याला त्याच्या वडिलांनी एका गुरूंकडे पाठवलं. तिथून आल्यावर तो म्हणा एकदम मी अगदी 12 वर्षाचा अभ्यास करून आला आणि तो अगदी मी मोठा ज्ञानी आहे आविर्भावात आला. आईला नमस्कार केला, सगळ्यांना नमस्कार केला. तेव्हा त्याने विचारलं तू काय करणार. आता मला एवढं ज्ञान झालं, मी राजाकडे जाणार, मी माझं ज्ञानाचं प्रदर्शन करणार आणि मी त्यांच्याकडनं पैसे मिळवणार, हा त्याने सांग. तेव्हा त्यांच्या वडिलांना काय ह्याला काय कळलेलं नाही. तर त्याला म्हटलं अरे श्वेतकेतू, तुला हे जे ज्ञान आहे बरोबर, पण हे ज्ञान जेथून ज्याच्यामुळे तुला मिळतं आहे किंवा जेथून हे सगळं विश्व प्रगट आहे त्याबद्दल तुला काय ज्ञान आहे. तर माझ्या गुरुने मला सांगितलेलं नाही. तर त्यांनी काय सांगितलं वडिलांनी, गुरुनी सांगितलेलं असेल पण तुला ते कळलं नाही. गुरुला कमी पण देऊ नकोस, तुला कळलं नाही हे सांग. आणि मग त्यांनी त्याला श्वेतकेतूला हे स्वरूप कसं आहे त्याचा अभ्यास केला. की मीठ घेतलं, पाण्यात टाक, मग मी पाण्यात गेल्यामुळे अख्ख्या ग्लासमध्ये कुठेही पाण्याची चव घे. सगळे वरचं पाणी असेल तिथे खारट लागतं, खाली पण खारट लागतं, तळाचं पाणी पण खारट लागतं. तसं स्वरूप सर्वांना व्यापून आहे असा बोध दिला. म्हणजे एक एक गोष्ट तिथे सांगितली आणि त्याच्यातून स्वरूप कसं आहे, त्या स्वरूपाकडे पाहायचं कसं, आणि स्वरूपामुळे जीवन आहे लक्षात घ्या.
आपल्या प्रत्येकाचं जीवन कळो की न कळो, तुम्ही पूजा करो की न पूजा करो, सगळ्या जीवनाचा आधार हे स्वरूप आहे. आणि जे स्वरूप आहे ते जेव्हा आपल्याला कळत नाही त्यालाच आपण अज्ञानी आहोत असं म्हणतात. म्हणजे संत तेच म्हणतात की ज्या ठिकाणी सगळं जग झोपलेलं असतं त्या ठिकाणी संत जागे असतात. जग कुठे झोपले? स्वरूपाच्या ठिकाणी काही माहीत नाही म्हणून सगळं जग स्वरूपाकडे झोपलेलं आहे, म्हणजे अज्ञान आहे. पण तिथे संत जागे असतात, म्हणजे संतांना हे स्वरूपच आहे हे माहिती असतं. आणि जिथे संत जागे असतात तिथे सगळे झोपलेले असतात. म्हणून सद्गुरूंकडे जाऊन जागं व्हायचंय, जागे व्हा. सद्गुरू जागं करतात आपल्याला. पूर्वी पिक्चर होता जागते रहो, माहिती होता ना, एक राज कपूरचा पिक्चर होता. तो ओरडायचा रात्री, कारण त्यावेळेस पद्धत होती म्हणजे आता त्याला पहारेकरी असायचा. तो पहारेकरी घंटी किंवा काहीतरी वाजवत जागते रहो का, एक तर ह्याला झोपायचं नसतं रात्रभर जागायचं असतं. दुसरं जागते राहो म्हणून एखादा चोर बिर असेल तर पळून जातो हा येतोय म्हणून. दोन गोष्टी आहेत. तसं आपल्याला स्वरूपच आहे, जागते रहो हे कळलं तर स्वरूपाचं स्मरण होतं. म्हणून प्रत्येक रूप हा स्वरूपाचा आरसाच आहे. कारण प्रत्येक रूप हे स्वरूपातून निर्माण झाल्यामुळे तिथे स्वरूपच असतंच. हा बोध आपल्याला जेव्हा लक्षात येईल त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपली परमार्थाची सुरुवात होईल, पार नाही होणार. सुरुवात आहे तिथे. तिथपर्यंत परमार्थ कोणालाच माहीत नाही. परमार्थ आपण जो करतो तो परमार्थ, म्हणजे बाहेरच्या जगातले लोक जे परमार्थ करतात, पूजा अर्चा करतात, निरनिराळे उत्सव साजरे करतात. आता श्रीकृष्ण आला, गणपती आले, दहीहंडी फोडाल, सगळं फोडाल, पण स्वरूप कोणालाही कळलेलं नाही. दहीहंडी फोडताना पाय बी मोडून पण घेतात, होतं ना, बऱ्याच लोकांचा बिचारांचा जीव पण जातो, पण स्वरूप कळत नाही. आणि म्हणून स्वरूप कळण्यासाठी एकच मार्ग, तो म्हणजे सद्गुरूंना शरण जाणं आणि सद्गुरूंचं ज्ञान मनापासून आत्मसात करणं. आत्मसात करता नुसतं जाऊन बसला म्हणून झालं नाही, परत लक्षात. म्हणून आत्मसात आपल्याला करता आलं पाहिजे. आणि हे सर्वांनी हे ज्ञान आत्मसात करावं हीच सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.